पुनरागमन करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण की प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला तर टीम 94 धानिव नेहमीच विश्वनाथ जाधव असतील, जय विश्वकर्मा असतील, त्यांच्यासमोर टीम या परिसरामध्ये वसई परिसरामध्ये ज्या ज्या वेळेला खेळतोय, पालघर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेला मोठमोठ्या एंट्रीज खेळतोय त्यामध्ये टीम 94 या नावानेच खेळत आलाय. संजयभाई म्हात्रे, हजरभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली पहिला बॉल स्वीप केलाय, जबरदस्त स्ट्रोक सजवलाय, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाहीये, वेगाने बॉल प्रस्थान होतोय. पहिल्या बॉलवरती पहिला वार, चेंडू सीमारेषे पार, विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून चौकार. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला विश्वनाथ. नाम तो सुनाई होगा. मोठमोठ्या स्पर्धा अखादी देशांमध्ये जाऊन गाजवल्या आहेत. NPL सारखी स्पर्धा देखील अफलातूनरित्या खेळले. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला. मॅन ऑफ द सिरीज अर्थात जर पाहिलं तर सुप्रीमो चषक कोण विसरेल, तो एक सुवर्ण सण त्याच्या आयुष्यातील. धीम्यागतीचा बॉल फेस करू शकले नाही आहेत. बॅट अँड बॉलचा संपर्क इथे इन्व्हॉल्व नाही आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. विश्वनाथ सांगतोय चुकीचा फटका खेळला मी, यापूर्वी एक्स्ट्रा कव्हरला उडवायचा होता हा बॉल, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. साहिल पाटीलच्या विरोधात पहिल्या बॉलवरती चौकार ठोकल्यानंतर त्याने कमबॅक केले. या ओव्हरमध्ये या पुढचा बॉल गोलंदाज साहिल. धीम्या गतीचा बॉल पिकअप केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहे, फक्त पाहत राहतील. बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून षटकार. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता, ऑन साइडला खेचून मारलाय. फटका अतिशय सुंदर होता. काउक कॉर्नरला बीट करत असताना षटकाराकरिता 6 धावा. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या या फटका जाऊन पोहोचते 10च्या घरामध्ये. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. विश नेटवर्कच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्याच्या देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे कोलवर टॅपाचा बॉल, प्रति उत्तर कसं द्यावं हे साहिल पाटीलने या ओव्हरमध्ये शिकवले. पहिला बॉल आला चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट, त्यानंतर आला षटकार आणि पुन्हा एकदा डॉट. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल फुल लेनचा बॉल ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्रा पॉवर लावत असताना बॉलला पाठवल्या बाउंड्रीच्या पलीकडे. विश्वनाथच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. चांगली बॅटिंग करते विश्वनाथ मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्या धावफटकावरती 14 झाले. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. जय विश्वकर्मा मॅचचा आनंद घेतोय. नॉनस्ट्राईक एंडवरून चांगली बॅटिंग पाहण्यासाठी त्याला मिळते. शेवटचा बॉल ओव्हर पिच आक्रमण केले आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी विश्वनाथच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा. चेंडू सीमारेषे पार, षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये वर्चस्व टीम 94 धानिवचं राहिले. संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 20च्या घरामध्ये. गेल्या मॅचमध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये साहिलने. याही मॅचमध्ये 20 धावा खर्च केल्यात. स्ट्रगल राहिले, संघर्ष राहिला. साहिलचा आता षटक क्रमांक 2 मध्ये कुठल्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल पाहणं महत्त्वाचं राहील. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 मध्ये मिस्टर उत्कर्ष दाखल झालेत. उत्कर्ष देखील भरपूर चांगले क्रिकेट खेळत आहेत. यापूर्वी मॅचमध्ये जर पाहिले गेलं तर बॅटिंग करतात, चांगली बॅटिंग, गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी, एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून गोरदेव संघाच्या माध्यमातून खेळत असताना पाहायला मिळतोय. आणि खरं तर या टीमचे कॅप्टन आहेत. कॅप्टनने कसा खेळ करावा हा उत्कर्षने आजच्या दिवसात दाखवून दिले. पहिल्या ओव्हरमध्ये 20 बनल्यात. 6 बॉलमध्ये अगदी जर पाहिलं तर वैयक्तिक 20 धावा केल्यात विश्वनाथ जाधव. धानिवचा वाघ म्हणून ज्याची सातत्याने ओळख पाहायला मिळते. पहिला बॉल जय विश्वकर्माच्या बॅटमधून सातत्याने मोठमोठे फटके आपण बघतायत. जुचंद्रचं मैदान आणि त्या मैदानावरती एक दिवस अक्षरशः गाजवून ठेवलं होतं. षटकारांची आतिषबाजी, संघ अडचणीत होता. अडचणीतून बाहेर काढत असताना मोठमोठे फटके मारून तिथे टीम 94 धानिव संघाला विजयाचा शिक्कामोर्तब केला होता. जय विश्वकर्मा मोठमोठ्या मॅचमध्ये मोठमोठी कामगिरी त्याची देखील राहिलेली आहे. आज टेनिस बॉलचा क्रेज एवढा वाढला आहे की प्रत्येक दिवस हे टेनिस बॉल क्रिकेट सुरू असते. शुक्रवार, शनिवार, रविवार. प्रथमतः जर पाहिलं तर पहिल्या शनिवार रविवार मॅचेस असायच्या. आता सोमवारपासून सुरू होत आहेत. 1-1, 2-2 वीक मॅचेस आपण बघतायत.
फुलेंचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक वेगळे पोहोचतील बॉल पर्यंत प्रतीक पाटील फेकी होईल तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दाफडगाव जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती प्रथम बॅटिंग करत असताना टीम 94 धानीव 23 धावा दाफडगावरती लागल्यात. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. पुढचा बॉल उत्कर्ष तयार. ओहो यावेळेला जखळून ठेवले परंतु व्हाईट बॉल पंचांचा इशारा आलाय. पंचांचं कौतुक करावं लागेल. आऊ या नावाने सातत्याने प्रसिद्धी या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राजस्थानने मिळाले. मोठमोठ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून जरूर पंचांची भूमिका हाताळली गेली. दुसऱ्या बाजूला विशालजी नाईक सरांना आपण बघतायत एक अतिशय उत्तम दर्जाचे पंच पुणे पालघर जिल्ह्यातील त्यांच्याकडे आवर्जून पाहिलं जातं. पुढचा बॉल उत्कर्ष तयार. स्विच हिट खेळलाय फटका इथे फसलाय. बॅट अँड बॉलचा संपर्क आहे की नाही पाहावं लागेल. अपील तर चांगली झाली. विश्वनाथची विकेट किती महत्त्वाची आहे ही टीम सानवी इंटरबाच्या घोडदेव संघाला माहिती आहे. अपील तर चांगली केली होती या बॉलवरती परंतु ही अपील पंचांनी फेटाळून लावले. इथे आला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर षटक क्रमांक दुसऱ्या दिल. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 24 धावा या मात्र धावफडकावरती लागल्या गेल्यात. प्रत्येक टीम वेळेच्या आतमध्ये उपस्थित झाल्या. त्या सर्व टीमचे आम्ही विशेषतः आभार या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. फिस्टीट पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. खराब या ठिकाणी जर पाहिलं तर शॉर्ट सिलेक्शन विश्वनाथच्या माध्यमातून या बॉलवरती पुन्हा एक सिंगल आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती ती म्हणजे 25च्या घरामध्ये. या षटकामध्ये उत्कर्षने कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाला धावा करण्यापासून वंचित लांब ठेवले. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज उत्कर्षने. 25 धावा धावफटकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा उत्कर्ष तयार. शॉर्ट बॉल आक्रमण केल्या बॉलवरती क्षेत्ररक्षक आहेत. चांगला झेल टिपलाय मिस्टर जतीन पाटील. विकेट जाईल. फलंदाज जय विश्वकर्मा. परतीचा प्रवास. साहिल पाटील यांचे छोटे बंधू त्या ठिकाणी होते डीप मिड विकेटला आणि चांगला झेल त्या ठिकाणी जरूर कंप्लीट केला गेला. धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये पहिला. टीम 94 धानीव संघाला षटक क्रमांक दुसरा आपण बघतायत. अफलातून कामगिरी. वनडाऊनसाठी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत विजय जाधव विश्वनाथ जाधव यांचे छोटे बंधू. नेहमीच दोन्ही खेळाडू चर्चेत राहिलेत. विश्वनाथ जाधव ऑल इंडिया आयकॉन म्हणून सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो. दुसऱ्या बाजूला त्याचा बंधू एक गाव एकचा फॉर्मॅट अतिशय सुंदर पद्धतीने ॲज अ बॉलर ॲज अ बॅटर दोन्ही बंधून जर पाहिलं तर बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. विजयने पहिल्या मॅचमध्ये काय बॅटिंग केली होती झुंजावती. 28 धावा त्यामध्ये चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. 6 चौकार त्याच्या बॅटमधून पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळाले. अतिशय सुंदर असे गॅप शॉट त्याने शोधले गेले. पहिला बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न इरादा होता मोठा फटका खेळण्याचा. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक बीट झालेत. बॉल थेट सीमारेषा पलीकडे 4 धावेसाठी आलेला हा दर्जेदार चौकार. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर चौकार आलाय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते ते म्हणजेच 29च्या घरामध्ये. उत्कर्षने या षटकात कमालीची गोलंदाजी केली. 9 धावा खर्च केल्या. त्यामध्ये 1 विकेट उत्कर्षने प्राप्त करून दिली. अनुभव आहे उत्कर्षकडे. भारतमाची ट्रॉफी आपण बघतायत. पोमन बॉईज पोमन एक अफलातून लोभो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सौजन्य ही ट्रॉफी जर पाहिली गेली तर केली गेली. सौभाग्यवती रत्नाताई देवळीकर उपसरपंच ग्रामपंचायत पोमन यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी स्पॉन्सर केली गेली. कौतुक करावं लागेल आयोजकांचं ज्याप्रमाणे ही स्पर्धा ऑर्गनाईज केले. 3 दिवस सलग चाललेली स्पर्धा आजचा सलगचा दुसरा दिवस या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. व्यवस्थित मॅचेस कंप्लीट होत आहेत. कालचा दिवस देखील सुंदररित्या पार पडला गेला. साईड स्पोर्ट खारबाव संघाने बाजी मारली कालच्या दिवसामध्ये. एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा प्रयत्न होता परंतु बॉल निघून जाईल. डीप बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत. चुकीची फिल्डिंग क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाली. कृष्णा होते. कृष्णा बीट झालेत. धावा मिळते प्रतिस्पर्धी संघाला 4.
येतोय एक दर्जेदार आणखीन एक चौकार. ह्या धावा कुठेतरी बेनिफिट देऊन जातील टीम धानिव संघाला, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 20 होत्या, या षटकामध्ये 9 धावा आल्या. षटक क्रमांक 3 सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती चौकार, उत्कर्ष शेवटच्या बॉलवरती गेलेला चौकार. त्या 3 धावा कुठेतरी वाचल्या असत्या परंतु वाचू शकले नाही आहेत. याही बॉलवरती 3 धावा वाचल्या असत्या परंतु वाचू शकले नाही आहेत. जवळपास 6 धावा या डावामध्ये खर्च केलेल्या आहेत. क्षेत्ररक्षकाचा आढावा गेल्याही मॅचमध्ये टीम गोडदेव संघाच्या माध्यमातून दिसला, याही मॅचमध्ये तोच आढावा या ठिकाणी दिसतोय. संघाची धावसंख्या दाफटका जाऊन पोहोचते या चौकाराच्या माध्यमातून, ती म्हणजे 33 धावा. धावेंचा वेग, धावेंची जी गती होती मंदावलेली आता मात्र वेगाने वाढताना दिसेल. इथे फटका हवे त्या मिस्टॅमिक स्ट्रोक आहे, वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचतील, प्रयत्न त्याने केले होते, अपयशी ठरलेत. मिस्टर अंश होते. अंश देखील या टीम मधील एक सर्वाधिक सुंदर फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. प्रयत्न त्याने केले परंतु प्रयत्नांना यश इथे मिळाले नाही आहेत. याबरोबर मिळतील धावा 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दाफटका जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती, ती म्हणजे 35च्या घरामध्ये वेगवान तेजतर्रार गोलंदाज म्हणून अजय कांबळेकडे पाहिलं गेलं. 2 बॉलमध्ये आतापर्यंत 6 धावा त्याने खर्च केल्यात. पुढचा बॉल, ओहो फुलटॉस बॉल मागे खेळलाय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावे लागेल. कृष्णा पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत आहे. जरूर कॅच त्याच्याकडून झाली नाही परंतु बॉलला अडवले हे महत्वाचं आहे. धावा वाचवल्या जवळपास 3 या बॉलवरती. कदाचित वाटले चौकार जाईल परंतु तसं काही घडले नाही आहे. याबरोबर एक सिंगल प्राप्त होईल. एका धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. टीम 94 धानिव संघाची, अर्थातच जर पाहिलं गेलं तर 36 धावा 36. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत मित्रमंडळींनी गोलंदाज अजय कांबळेच्या माध्यमातून 3 बॉलमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा ओव्हर दी विकेटने बॉल होती या राईट ओव्हर दी विकेट. या पुढचा बॉल पाहिला निहाळलं, बाकीचं काम पंचांवरती सोपवलं गेलं. पंचांनी लगेच इशारा केला इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव येताना दिसते. पहा कुठेतरी ज्या वेळेला तुम्ही वाईट बॉल टाकता त्या वेळेला प्रेशर दबाव हा तुमच्यावर सातत्याने येत असतो आणि तो प्रेशर दबाव आता इथून जाणवेल का पाहणं महत्त्वाचं राहील. विजय जाधव एक अफलातून क्रिकेटपटू आहेत, त्यांची चांगली बॅटिंग पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिली. या मॅचमध्ये आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर विजयच्या बॅटमध्ये एक चौकार पाहायला मिळाला आहे. कोलवट्याचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला वेगाने. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाही आहेत परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतील शॉर्ट मिड विकेटची मिडॉन पर्यंत. या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली जाईल. काय चांगली गोलंदाजी होते. सत्तिक यॉर्कर होता. ड्राईव्ह करत असताना ऑन साईडला मिडॉनला क्षेत्ररक्षक पोहोचतात. वेलकम प्रकाशजी, आपलं देखील स्वागत. प्रकाश इलेव्हन कोचिंग टीमचे पॅकर म्हणून कित्येक वर्ष आपण पाहिले, त्यांचं देखील शुभागमन झालं. इथे फटका चांगला आहे, स्वीप केल्या बॉलला, डीप बाकवास करले गेले. क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी चाच पडल्या परंतु बॉलपर्यंत जातील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालून आलाय. 2 धावा तर कंप्लीट केलेल्या आहेत. कदाचित तारेवरती बॉल लागला आणि हा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला झाला. या बॉलवरती मिळते धावा 2 आणि 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते, ती म्हणजे 40च्या घरामध्ये. कोचिवडे टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या टीमचे पॅकर प्रकाशजी यांचं देखील स्वागत. कित्येक वर्षांपासून ज्याने तो संघ चालवला आहे. अंडरम क्रिकेटपासून एंट्री टाकत आल्यात. ओरम क्रिकेटमध्ये देखील चांगले क्रिकेट कोचिवडा संघ खेळतोय. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण जरूर या संघाला देखील पाहत आहात. आजच्या दिवसात त्यांच्या देखील मॅच पाहायला मिळेल. हवी तोड्याला बॉल मिसटायमिंग आहे परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याचा फायदा आता बॅटिंग टीमला होईल. एक सिंगल सहजरित्या सोप्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते. टीम 94 धानिव संघाला आपण बघतायत तब्बल आणि तब्बल 41 धावा. टीम 94 कामन या गोष्टीचा उल्लेख केला कारण की नेहमीच या परिसरामध्ये टीम 94 कामन हा संघ खेळत असतो परंतु एक गाव एक फॉर्मॅट खेळत असताना टीम 94 धानिव या नावाने हा संघ आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. हजरभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांचं कौतुक करावं लागेल. या परिसरातील क्रिकेटपटूंना जे हवं आहे ते सातत्याने त्यांच्या माध्यमातून दिले गेले. मोठी स्पर्धा पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कॉमन जर पाहिलं गेलं तर जे क्रिकेट आहे 11 ते 15 फेब्रुवारी या काळामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कॉमन प्रीमियर लीग एक अफलातून क्रिकेटची स्पर्धा गेल्या वर्षात तर सुंदर असं आयोजन नियोजन करून दाखवलं होतं. यंदाही काहीतरी वेगळं
त्यांच्या माध्यमातून केल्या जाईल. प्रत्येक गावाला असं वाटते की आपली देखील प्रीमियर लीग व्हावी आणि खरंच प्रत्येक गावाचं स्वप्न असते आणि ते स्वप्न आता साकारण्यात येईल. षटक क्रमांक 3ला सुरुवात, इथे अपील, परंतु व्हाईट बॉल. ही एक माइंडसेट असतं यष्टीरक्षकाचं की एखादा आपण अपील करावी, पंचांवरती प्रेशर जाईल की इथे डॉट बॉल आहे, विकेट आहे, परंतु पंच सक्षम आहेत. कौतुक करावं लागेल राजेश सरांचं. पहिला बॉल वाईट, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव ॲड केली जाईल. धावा फटकावर लागले 42च्या घरामध्ये. चला या पुढचा मॅच जितू पॅकर नवगड आणि त्याच्यापेक्षा टीम पाहायला मिळेल बंद या मारुती काल्लेर. इथे फटका छान आहे, बॉल निघून जाईल थेट सीमा रेषेपार. मोजून मापून तोलून मारलाय, कडक मारलाय. विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून षटकार आलाय. 6 धावा. 6 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफटगाव जाऊन पोहोचते ती म्हणजेच 48च्या घरामध्ये. चला काल्लेर संघ आणि जितू पॅकर नवगर जर दोन्ही संघ उपस्थित झाला असेल तर लगेच आपण टॉससाठी या. या पुढचा महत्त्वाचा मॅच आपल्या जरूर पाहायला मिळेल. षटकार आला विश्वनाथच्या बॅटमधून. 6 धावा. या पुढचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर होईल का तर नाही. इथे चुकीची फिल्डिंग पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते मिस्टर अजय कांबळे. गेल्या मॅचमध्ये अजय कांबळेने एक अफलातून झेल टिपला होता, त्याने डोक्यावरती हात मारलेत कारण की विकेट जर आले असतील तर धावा वाचल्या असत्या कारण की विश्वनाथची विकेट होती. इथे विश्वनाथने धावच घेतले नाही आहे. आत्मविश्वास विश्वनाथने स्वतःवरती दाखवला आहे. तो आत्मविश्वास किती महत्त्वाचा ठरेल या मॅचमध्ये पाहणं महत्त्वाचं राहील. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 48. कुलोटप्याचा बॉल या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर बॅटचा फेस शेवटच्या चेंडूला ओपन केला, बॉल मागे निघून जाईल. एक धाव कंप्लीट केला. दुसरीचा प्रयत्न, इथे विकेट जाण्याची दाट शक्यता. विजय धावत आहेत. ते पुनरागमन केले टीम जर पाहिली गेली तर सानवी इंटरपायच्या घोडदेव संघाला आपण बघतायत. चांगलं कमबॅक त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. शेवटचा अंतिम बॉल, धावसंख्या 50. पाहूयात शेवटचा बॉल नक्की काय घडणार आहे. लास्ट टू गो. पुढे घेण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला. या ठिकाणी वेगाने पोहोचतील. डीप एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक, बॉलपर्यंत प्रोटेक्शन आहे. 2 धावा प्राप्त केल्या. तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नाही होणार. 2च धावा मिळणार या बॉलवरती. 52 धावा धावफटकावरती लागल्यात. 53 धावा आता करायच्या आहेत सानवी इंटरप्राइजेस गोडदेव टीमला. आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आवाज ऐकणार आहोत हेमंतजी पाटील सरांचा. परंतु काल्लेर आणि त्यांचे विपक्ष जर पाहिले तर नवगर या 2 टीमच्या माध्यमातून आपण मॅच बघणार आहोत. या दोन्ही टीम टॉससाठी या. चला टॉससाठी यायचं आहे. जितू पॅकर्स नवगड टीम कॅप्टन आपण टॉससाठी या. आणि बंद्र्या मारुती काल्लेर टीम कॅप्टन आपण बंद्र्या मारुती काल्लेर टीम कॅप्टन आलेली आहेत. जितू पॅकर टीम कॅप्टन आपण लगेच या टॉस करण्यासाठी. जितू पॅकर टीम कॅप्टन चला जितू पॅकर टीम कॅप्टन लगेच टॉससाठी आपण यायचं आहे. जितू पॅकर टीम कॅप्टन चला या लगेच टॉससाठी. आणि विनंती करतोय प्रवीण पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते टॉसच्या एका बाजूने आपण बघतोय SK स्पोर्ट आहे. जतीन देवलीकर SK स्पोर्ट यांचं हे दुकान आहे ज्यामध्ये सर्व इक्विपमेंट भेटेल. त्याचा हा लोगो आहे SK स्पोर्ट. दुसऱ्या बाजूने पोमन बॉईज ज्यांचं हे आयोजन आहे. पोमन बॉईज दोन्हीपैकी एक कॉल करायचं आहे आपण. SK स्पोर्ट इज कॉल अँड SK स्पोर्ट आलेलं आहे
टॉस जिंकले तो बंद्र्या मारुती काल्ले टीमने. खूप खूप धन्यवाद प्रवीण. आपल्याला विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक VIP डायसवर विराजमान व्हायचं आहे. टॉस आपण जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणं. या ठिकाणी कामांमध्ये खेळण्यासाठी आले, खूप कमी वेळा तुम्ही कामांमध्ये येता खेळण्यासाठी, कसं वाटलं इथं आल्यानंतर? नाही, खूप सुंदर आयोजन आहे आणि आम्ही फर्स्ट टाईम आलेलो आहोत आणि त्याने ग्राउंडचा काही आपल्या अंदाज नाही, पण ग्राउंडवर उतरल्यानंतर आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आज जी तुमची टीम असते बंद्र्या मारुती काल्ले, तीच टीम असणार आहे का त्याच्यामध्ये काय बदल असेल? नाही, तीच टीम आहे आमची. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. टॉस तुम्ही हारलेले आहे, जिंकलं असतं तर काय घेतलं असतं? फिल्डिंग असेल. मात्र आता बॅटिंग आहे, एक चांगलं टार्गेट द्यायला गेल. काय वाटते की कितीचं टार्गेट एक चांगलं टार्गेट असेल? 70+. आणि कुठले बॅटर चांगले खेळाडू कुठले आहेत तुमच्या टीममध्ये? आज फुल साईड आहे की काही कमी आहे? फुल साइड है. अक्षय सोनी, अक्षय पाटिल और भी. आणि कसं वाटते आयोजन? नाईस नाईस. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. टॉस जिंकले तो बंद्र्या मारुती काल्ले टीमने, त्यांनी प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. जाऊया आपण मॅचकडे. टार्गेट आहे 4 षटकाच्या सामन्यामध्ये दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना आपण बघतोय. हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे फॅम टीम, टीम 94 धाणी, त्याच्या विरुद्ध आपण बघतोय नितीन म्हात्रे फॅम टीम आहे. सानवी एंटरप्राइजेस गोडदेवची टीम आपल्याला पाहायला मिळते. गोडदेवची टीमने मागच्या मॅचमध्ये धुवाधार बॅटिंग केली, मात्र त्यांची गोलंदाजीसुद्धा पिटाई चांगली झाली सुरुवातीच्या ओव्हरमध्ये. मात्र त्यानंतर कमबॅक जे केलं, खास करून अजय कांबळेने अतिशय चांगलं कमबॅक केलं आहे. आज साहिलची गोलंदाजीचा पण विचार केला तर साहिलने 3 षटकामध्ये आत्तापर्यंत 60पेक्षा जास्त धावा दिलेली आहेत. विकेट जर बघितलं तर फक्त एकच नावावर आहे. पुन्हा एकदा साहिल आपण बघतोय बॅटिंगसाठी येताना दिसतो आणि त्याच्या जोडीला अर्धशतक पूर्ण करणारा लेफ्ट हँडर बॅटर आपण बघतोय प्रतीक पाटील, जो मॅन ऑफ द मॅच राहिला होता. मागच्या मॅचमध्ये धुवाधार बॅटिंग केली होती प्रतीक पाटीलने. 2 पंच बघतो आपण या मॅचसाठी. अंपायर बॅटर सेंडकडे दिसतात आपल्याला विशाल नाईक सर, त्यानंतर बॉलर सेंडकडे अंपायर आहेत राजेश सर. हे 2 अंपायर दिसतात आणि येलो जर्सीमध्ये दिसते आपल्याला टीम 94 धानेव टीम. टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी ते 53. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल विश्वनाथ. पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार आहे, मात्र मिड विकेटला फिल्डर बॉल खाली येतोय. चांगला कॅच, विकेट जाईल. पहिल्याच बॉलवर 0वर बाद होतोय. फलंदाज साहिल पाटील इज आउट. आशिष होता, आशिष मिड विकेटच्या दिशेने. कॅप्टन अतिशय चांगला कॅच घेतला आणि विकेट मिळवलेली आहे ती साहिल पाटीलची. सुरुवात या ठिकाणी खराब होते ती सानवी एंटरप्राइजेस गोडदेव या टीमची. प्लॅटिनम डकवर आउट होतोय फलंदाज साहिल पाटील. आणि साहिलच्या जागी स्वतः कॅप्टन नंबर 3 वर बॅटिंग करण्यासाठी येताना आपल्याला दिसतोय उत्कर्ष म्हात्रे. एक चांगला परफेक्ट कंप्लीट ऑलराऊंडर आहे उत्कर्ष म्हात्रे. उत्कर्षने गोलंदाजी केली होती, दुसरं षटक टाकलं होतं. त्या षटकामध्ये उत्कर्षने 9 धावा खर्च केल्या होत्या, एक विकेटसुद्धा मिळवला होता. यावेळेस मात्र उत्कर्षला चांगली बॅटिंग करावी लागेल. बॅटिंगसाठी सुद्धा चांगला म्हटला जातो. उत्कर्ष लेफ्ट आर्मर बॉलर आहे आणि बॅटिंग 30 सर्कलमध्ये आपल्याला दिसतात. चांगला फटका आहे, जबरदस्त प्रहार केलाय, बॉलला पाठवलाय वाईडिश लॉंगांच्या बाहेर. सरळ 6 रनसाठी षटकार. या मॅच मध्ये सुद्धा आपण बघितलं षटकाराने सुरुवात केलेली आहे ती प्रतीक पाटीलने. मागच्या मॅच मध्ये सुद्धा षटकाराने आपलं खातं ओपन केलं होतं ते प्रतीकने, आणि या मॅच मध्ये सुद्धा तीच सुरुवात प्रतीकच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. 6 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 7 रन. जबरदस्त स्टार्ट, जबरदस्त अटॅकिंग फटकेबाजी, काय जबरदस्त टायमिंग साधतोय या मॅच मध्ये. बघितलं मागच्या मॅच मध्ये बघितलं सुपर बॅट फ्लो बघितलं, फॉलो थ्रो अतिशय जबरदस्त आहे. बॅटिंग मध्ये आपण बघितलं तर बॅट स्विंग जे आपण बघितलं अगदी जोरात करतोय. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, मात्र फिल्डर समोर येतोय लॉंगांच्या दिशेने. चांगली फिल्डिंग होते. एकच रन फक्त मिळेल. 1 रनवर समाधान मानतात दोन्ही बॅटर. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 8 रन. एक सनग्लासेस गॉगल सापडलेला आहे, ज्याचा कोणाचा असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जायचं आहे.
संध्याकाळपर्यंत नाही आले तर कमिटीकडे जमा राहील. विश्वनाथ जाधव कमबॅक केलंय. विश्वनाथने एक षटका लागल्यानंतर पुल करायचं होतं. बेस्ट टाइम फटका आहे. थोडासा टर्न बॉल होता, वरच्या दिशेने लागला. सहज सोपा कॅच होता. सॉफ्ट डिस्मिसल बाद होतोय आणि कॉटन बोल्ट आउट करतोय विश्वनाथ जाधव कॅप्टन उत्कर्षला. दुसरा गडी बाद होतोय सान्वी एंटरप्राइजेस गोरदेव टीमचा. दोन्ही बाजूनी मूव्ह करते बॉलला, ही क्षमता आहे. विश्वनाथ जाधव ऑल इंडिया ओपन मधला एक चांगला खेळाडू म्हटला जातोय. हा बघितला मिस टाइम फटका, सहज सोप्पा कॅच सिली मिड ऑफच्या दिशेने आणि कॉटन बोल्ड आउट केलं विश्वनाथ जाधवने. नवीन बॅटर बॅटिंगसाठी येतोय प्रथमेश. प्रतीक पाटील एक षटका ठोकलेला आहे. 2 बॉलमध्ये 7 वर बॅटिंग करतोय. 350च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करताना दिसतोय आपल्याला. या षटकामध्ये सिंगल आलेले आहेत, विकेट सुद्धा आलेले आहेत, षटकार सुद्धा आलेले आहेत. थोडासा इव्हेंटफुल ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. अंतिम बॉल शेष असेल या षटकातला आणि शेवटचा बॉल घेऊन जाईल विश्वनाथ जाधव. लास्ट बॉल टू गो. राईट आर्म राऊंड द विकेट. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, स्कूप शॉट खेळायचं होतं. ह्या वेळेला फलंदाज चुकतोय. ओव्हरची होईल समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 53चं टार्गेट चेस करत असताना धावसंख्या झालेली आहे धावफलकावर सान्वी एंटरप्राइजेस गोरदेव टीमची फक्त आणि फक्त 8 रन 2 गडीच्या मोबदल्यात. कमी धावा आलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. मागच्या षटकामध्ये जर मागच्या मॅचमध्ये बघितलं विश्वनाथ जाधव महागडा ठरला होता. तब्बल 20 पेक्षा जास्त धावा खर्च केल्या होत्या. मात्र या मॅचमध्ये थोडासा अभ्यास करून पुन्हा आला. विकेटचा चांगला अभ्यास त्याला झाला आणि त्यानंतर त्यांनी चांगली गोलंदाजी केली. 2 विकेटसुद्धा मिळवल्या या ओव्हरमध्ये आणि फक्त 8 रन्स खर्च केलेले आहेत. जर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही अंडर 10 धावा रोखण्यामध्ये यशस्वी ठरता, विकेटसुद्धा मिळवता, तर नक्कीच ते षटक एक चांगलं षटक आपण म्हणू शकतोय. लेफ्ट हँडर बॅटर प्रतीक पाटील इज ऑन स्ट्राईक. बॉलिंग ट्रॅकवर येतोय. बॉलर अक्षय राजभर येतोय. लेफ्ट आर्मर आहे अक्षय राजभर. एक चांगला बॉलर आहे. मागच्या मॅचमध्ये चांगली बॉलिंग केली आहे. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल सोडून दिला होता विकेट किपरसाठी. जय विश्वकर्मा विकेट किपर आपल्याला दिसतोय. तर त्या सर्कलच्या आतमध्ये 3 फिल्डर जे आहेत, एक शॉट फाइंड, एक शॉट थर्डमॅन आणि एक बॅकआउट ऑफ द पॉइंट आहे. त्यानंतर जर फिल्डिंग आपण पाहिली तर ऑफ साईडला एक कव्हर डीपमध्ये आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर यावेळेस वाईट यॉर्कर केला होता. चांगली गोलंदाजी, लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे आणि गतीसुद्धा चांगली मेंटेन करताना दिसतोय बॉलर अक्षय राजभर. बांधून ठेवलेले असं सांगायला ठरणार नाहीये. मुभा दिलेली नाही. पहिल्या 2 बॉलमध्ये मोठा फटका खेळण्याची फलंदाज प्रतीकला, कारण प्रतीकचा स्वाभाविक खेळ जर आपण पाहिला तर मोठे फटके त्याच्या बॅटमधून आज भरपूर बघितलेले आहेत. पुन्हा एकदा अक्षय, चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी मात्र त्याच्या मस्तकला दस्तक देऊन बॉल जाईल लॉंग ऑफच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. अप्रतिम शॉट. थोडासा पुढे बॉल ठेवला सरळ बॅटने. जबरदस्त शॉट प्रतीकच्या बॅटमधून येतोय आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 14 रन्स. याच्या अगोदरचे बॉल बघितले थोडेसे लेंथ ठेवले होते. यावेळेस थोडासा बॉल ओव्हर पिच केला आणि त्या बॉलला सरळ बॅटने एक चांगला फटका. हे बघितलं, थोडासा प्रयत्न जरूर केला मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल होता. नीरज कळवा त्या ठिकाणी उभा होता. षटकार येतोय. दुसरा षटकार असेल हा प्रतीकच्या बॅटमधून. प्रतीक जाऊन पोहोचतो 13 वर. टीमचं टोटल 14 रन्स. पुन्हा नीरज. आणखीन एक चांगला फटका आहे. फिल्डर बॉल खाली येतोय. फिल्डिंग थोडीशी खराब होते मात्र बॅकअप चांगला आहे. रनआउटची सुद्धा संधी होती मात्र 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जातात. चांगला बॅकअप विश्वनाथ जाधवचं आपल्याला पाहायला मिळालं. नाराज होतोय या ठिकाणी फिल्डर होता विजय. विजयच्या हातामधून थोडीशी चुकी होते मात्र त्याचा मोठा बंधू येऊन बॅकअप चांगलं करतोय. 2 धावा अडवण्यामध्ये यशस्वी ठरतोय विश्वनाथ जाधव. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 वर.
आज चांगली बॅटिंग करताना दिसतोय तो प्रतीक पाटील. पुन्हा एकदा अक्षय. ओ पुल क्रॅच होतं. अपेक्षेपेक्षा जास्त गतीने हा बॉल आला, त्यामुळे प्रॉपर टायमिंग नाही आहे. रनआउटची संधी. ओ माय गॉड, यावेळी आपण बघितलं डिरेक्ट हिट जर झालं असतं तर नक्कीच विकेट जाण्याची दाट शक्यता होती. मात्र जीवनदान मिळते ते प्रतीक पाटीलला आणि 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतोय प्रतीक. स्कोर 18 वर जाऊन पोहोचतोय. 53चं टार्गेट चेस करायचं आहे. प्रत्येक षटकामध्ये 13 पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करायची आहे. थोडासा मागे कुठेतरी पडताना दिसतोय तो गोडदेवचा संघ. यानंतरची मॅच बंद्रा मारुती काल्नेर विरुद्ध जितू पॅगस नवघर भाईंदर. ओ चांगला स्लाइस केला बॉलला. थर्डमॅनच्या दिशेने बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. वॉट अ स्ट्रोक. अप्रतिम शॉट. थोडासा पुढे आला होता हा फटका खेळण्यासाठी प्रतीक पाटील. आणि बघितलं आपण थोडंसं वाईट शॉर्टकट करण्याचा प्रयत्न. स्लाइस केला बॉलला. थर्डमॅनच्या दिशेने पाठवून दिले बॉलला सरळ चौकारासाठी. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सान्वी एंटरप्राइजेस टीमचा स्कोर झालेला आहे 22 रन. 12 बॉल शेष. 12 बॉलमध्ये आणखीन 31 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 16.50च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल हे मॅच जिंकायला. हे येणारं षटक अतिशय महत्त्वाचं षटक असेल दोन्ही टीमसाठी. कारण ह्या षटकामध्ये जास्त धावा जर आला तर प्रेशर बॉलरवर येईल, शेवटच्या बॉलरवर. आणि जर कमी धावा आल्या तर बॅटरवर जास्त प्रेशर येईल. तर हे निर्णायक षटक आहे. बघूया निर्णायक षटक टाकण्यासाठी बॉल सोपवलेला आहे तो विजय जाधवकडे. सुरुवातीला आपण बघितलं मोठा बंधू विश्वनाथ जाधवने चांगली बॉलिंग केली. फक्त 8 रन्स खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्या. विकेटसुद्धा साहिलची विकेट 0वर बाद केलं होतं. त्यानंतर उत्कर्षला 1वर बाद केलं होतं. तर विजय बघूया कुठल्या प्रकारे बॉलिंग करतोय. समोर फलंदाज बघतोय आपण प्रथमेश. पहिला बॉल घेऊन जातोय राईट आर्म राऊंड विकेटने विजय. पुल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाही आहे. मिड विकेटला बॉल येतोय. डीपमध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग करतोय कलवा नीरज. 1 रन ह्या ठिकाणी मिळते आणि सिंगलने स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 23. स्ट्राईकमध्ये रोटेट होते हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण स्ट्राईक जर जास्त मिळाली प्रतीक पाटीलकडे तर प्रतीकच्या बॅटमधून खरोखरच आज मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. सिंगल डबलपेक्षा जास्त मोठं फटक्या खेळण्यामध्ये रुची दाखवतोय प्रतीक पाटील. प्रतीकसाठी पुढील बॉल. पूल क्रॅच होतं यावेळेला बघितलं आपण. अतिशय चांगला बॉल. गतीमध्ये थोडंसं मिश्रण केलंय. ऑफस्टम्पच्या बाहेरून हा बॉल केला होता. अतिशय चांगली डिलेवरी. चांगला बॉल टाकतोय विजय. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म राऊंड विकेट. हलक्या हाताने फक्त चिप केले हवेमध्ये. बॉल खाली फिल्डर येतोय विश्वनाथ जाधव आणि विकेट या ठिकाणी जाते. फलंदाज प्रतीक पाटील इज आउट. अपेक्षा होती तोच बॅटर आपण बघितला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. फक्त हवेत चीप केला होता. हा फटका चेक करण्याचा प्रयत्न केला आणि डीप वाईट मिड विकेटवरून धापत आला होता चित्याप्रमाणे. आणि अतिशय चांगला कॅच घेतला विश्वनाथ जाधवने. आपल्या भावाच्या बॉलिंगवर मोठ्या भावाने कॅच घेतलेला आहे. विकेट जाते प्रतीक पाटीलची. पुलचा फटका पॉवरफुल होईल का? यस पॉवरफुल होतो. डीप मिड विकेटच्या बाहेर जातो हा फटका. आले आले आपल्या बॅटमधून षटकार आणि खातो खोलतोय फलंदाज अजय कांबळे.
प्रथमेश इज ऑन स्ट्राईक. अंतिम बॉल. ओ फटका हवेत आहे यावेळेला. विश्वनाथ जाधव जातो बॉल खाली आणि दुसऱ्या अटॅम्पमध्ये हा कॅच टिपला जातो. अशा प्रकारे विकेट जाईल आणि फलंदाज प्रथमेश होतो बाद. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53 टार्गेट चेस करत असताना सान्वी एंटरप्राइजेस गोरदेव टीमचा स्कोर झालेला आहे. स्कोर बोर्डवर 30 रन. उर्वरित 6 बॉल शेष. 6 मध्ये हवे आहेत 23 रन. सहा बॉल 23ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर येतोय. बॉलर अतिशय अनुभवी बॉलर आहे जय विश्वकर्मा. टेस्ट क्रिकेटमधलं आणखीन एक चांगलं नाव म्हटलं जाते जय विश्वकर्मा याला. ओव्हर द विकेटने पहिला बॉल. एज लागली विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल आसिफने कोणती चुकी केली नाही. विकेट जाईल. फलंदाज होईल बाद. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतोय जय विश्वकर्मा. शेष 5 मध्ये 23ची आवश्यकता. पुढील मॅचसाठी रेडी राहायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन मंदिरामारुती काल्ले टीम आपण टॉस जिंकले. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि बॅटिंग असेल ती जितू पॅकर 90 टीमची. दोन्ही मजबूत टीम आहेत. एक भयंकर परिस्थितीतून टीम आपल्याला ॲक्शनमध्ये दिसेल आणि दुसऱ्या बाजूने असेल ती भिवंडी परिसरामधून मंदिरामारुती काल्लेची टीम. जय पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साईडला खेळायचं होतं. इम्प्रोव्हायझेशन शॉट खेळण्याचा प्रयत्न. जागीच बॉल राहतो. एक चेकी सिंगलचा प्रयत्न आणि धावचीची संधी. या ठिकाणी धावची रुपयाने फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेट जाते सान्वी एंटरप्राइजेस गोरदेव टीमची. चला लगेच मॅचला सुरुवात करायची. 5 षटकाचा हा सामना असेल. पहिले षटक आणि दुसरं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल. पहिल्या षटकामध्ये 2 फिल्डर तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. दुसऱ्या षटकामध्ये 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. आणि एक लक्षात घ्या, डॉट बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आल्यानंतर तो बॉल तिथेच संपतोय हे लक्षात घ्यायचं आहे. तिथंच तो डेट होतोय. त्याच्यावर तुम्ही 2200 रुपयांनी धाव काढायची नाही किंवा